सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। महिला एकजुटीचा विजय असो, महिला एकजुटीचा विजय असो, नगरपालिकेचा धिक्कार असो, नगरपालिकेचा धिक्कार असो। आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। नमस्कार, बीजी 24 तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण पाहू शकता आता आपण कर्जत शहरामध्ये कर्जत नगर परिषदेच्या हद्दीतील गुंडगे येथे आलेलो आहोत आणि गुंडगे येथे आज लाखो महिला पाण्यापासून वंचित असल्यामुळे ते आजपासून बेमुदत साखळी उपोषणाला बसलेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत काही महिला आहेत, त्याच्यामध्ये माजी नगरसेविका पण आहेत, पदाधिकारी आहेत, RPIचे पदाधिकारी आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमक्या कशा संदर्भासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत आणि काय काय समस्या आहेत। मॅडम, काय सांगाल नेमकं आज आपण इथे उपोषणाला बसलेले आहेत, काय कारण आहे उपोषणाला बसण्याचं आणि नेमक्या कुठल्या समस्या आहेत, नगरपालिकेकडून कुठल्या मागण्या आहेत, काय सांगाल? नगरपालिकेकडून आमच्या फक्त 4च मागण्या आहेत, त्याही पूर्ण करू शकलेल्या नाहीत ते आजपर्यंत। म्हणजे 2 महिन्यापासून आम्ही त्यांच्या मागे लागलो आहे का आमच्या 4 मागण्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करा, पण त्यांचं अजूनही प्रतिउत्तर आलेलं नाही आणि जे प्रतिउत्तर आले त्याचं आमचा त्याच्यात काही उल्लेख नाही आहे। आणि त्यांनी ज्या मागण्या पूर्ण केल्या त्या अशा आहेत की पाणी सकाळी आम्ही सोडू, पण तो 4:30चा त्यांनी टायमिंग ठेवला। हा 4:30 टायमिंग म्हणजे हा ज्या वयस्कर महिला आहेत त्या कधी उठून करणार कामं? तर आमची एकच मागणी आहे की सकाळी 5 वाजता पाणी यायला पाहिजे। आणि दुसरी मागणी अशी आहे की तुम्ही प्रत्येक एरियामध्ये जाऊन तुम्ही गावदौरा केला पाहिजे, कुठे लिकेज आहे, काय प्रॉब्लेम आहे, कोणी तुम्ही घरी जातच नाही, कसं तुम्हाला प्रॉब्लेम कळणार आहेत? आता भिसेगाव ते गुंडगे परिसरात भरपूर लिकेज निघतील, पण तुम्ही लिकेज काढले का? तुम्ही टेंडर देऊन बसलेत लोकांना, मग ते टेंडर देणाऱ्या माणसांनी कर्मचारी शोधावे आणि लिकेज काढावेत। आणि यातून त्यांचं उत्तर काय आहे का इतर गावांना आम्हाला पाणी द्यावं लागतं, म्हणजे इतर 12 गाव आहेत त्यांना पाणी दिल्यामुळे तुम्हाला प्रेशर कमी येतो। मग हा नगरपालिकेचा आहे, म्हणजे नगरपालिकेने ह्याच्याविषयी शोध काढला पाहिजे का आमच्याकडे मागण्या ह्या पूर्ण केल्या पाहिजेत। आम्ही जनतेने मागण्या त्यांच्या पूर्ण करायला पाहिजेत का नगरपालिकेच्या, का 12 गावांना पाणी जातं त्याच्यामुळे प्रेशराईज कमी येतो इकडे, तर ह्याचा शोध नगरपालिकेने घ्यावा। आणि तिसरी मागणी अशी आहे की आमच्या संत रोहिदास नगरमध्ये आणि तसंच विश्वनगरमध्ये त्या लोकांना 2-2 दिवस पाणी येत नाही। का पाणी येत नाही? तुम्ही त्यांच्या इथं टाक्या बांधा, टाकी द्या। आज गाव मोठा झाला आहे तो, त्याच्यानंतर संत रोहिदास नगरमध्ये आज नियोजनामध्ये ती टाकी बांधण्याचं काम केलेलं आहे, तर ते येईल 2 वर्षांनी पाणी। मग 2 वर्ष का आमच्या संत रोहिदास नगरमध्ये काय अशी वंचित ठेवणार का तुम्ही? हा पण नगरपालिकेने हा मुद्दा घेतला पाहिजे। तसंच आज पंचशील नगरमध्ये किती प्रॉब्लेम येत आहेत। आज त्या महिला बोलत आहेत का गटारीमधून पाईप फुटलेला तो तुम्ही लक्ष देत नाही। मग कर्मचारी काय कामाचे आहेत? कर्मचाऱ्यांचं काम आहे ना हे लक्ष देणं। आणि आज गुंडगे विभागामध्ये पाण्याचा प्रेशर कमी येतो, का कमी येतो? तुम्ही बोलता तुम्ही आम्हाला काय उलाढालीची उत्तरं देता का? रहदारी वाढले, संख्या वाढले, ते तुम्ही शोधा। नगरपालिकेचं काम आहे, तुम्ही बिल्डिंगांना प्राधान्य दिलं कसं? नगरपालिकेने दिलं ना, त्याच्यामुळे रहदारी वाढलेली आहे। मग हा प्रश्न कोणाचा शोधायचा आहे हे नगरपालिकेने शोधलं पाहिजे। बस मी एवढंच बोलते। आम्हाला पाणी वेळेत येत नसल्यामुळं पहिला मुद्दा हा आहे आमचा। म्हणून तर आम्ही सगळ्या महिलांनी हा विचार केला की जर आपण 10 वेळा जाऊन जर नगरपालिकेवाले आपल्या जर विचार त्यांनी डोक्यात घेत नाहीत ना, तर मग आपण चला साखळी उपोषण करूया म्हटलं। सगळ्या महिलांना तयार केलं आम्ही साखळी उपोषणासाठी। आज सकाळी 10 ते 5 हा टायमिंगमध्ये बसणार आहोत आणि बसलेलो आहेत ते सगळे। आम्हाला बऱ्याच जणांनी जे कार्यकर्ते वगैरे आहेत त्यांनी आम्हाला भेट दिली, पण का आम्हाला जे पाहिजे अशी उत्तरं किंवा लेखी स्वरूपात तर आम्हाला आत्तापर्यंत काय मिळालेलंच नाही आहे। म्हणून आम्ही हे उपोषण जोपर्यंत CO साहेब आम्हाला भेट देत नाहीत, लेखी लिहून देत नाहीत, तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही। आज तुम्ही पण वयोवृद्ध महिला आहात आणि तुम्ही यांच्यासोबत आज बसलेले उपोषणाला, नेमक्या मागण्या काय आहेत आणि ही वेळ आपल्यावरती का आली, काय सांगा? का आली? हे जे आमच्या सगळ्या महिलांनी 2-3 गावांनी मिळून ज्या साखळी आंदोलन जे केलेलं आहे ते योग्य केलेलं आहे। कारण काय, आता काही जणींच्या सुना सर्व्हिसला आहेत आणि म्हातारी माणसं घरी आहेत, तर कधी 12ला पाणी येतं, कधी 3ला येतं, तर कधी 2ला येतं। जेवायलासुद्धा आम्हाला मिळत नाही वेळेवर। आणि जेव्हा सकाळी आज आलं 1 तारीख म्हणून, या असंच येणार आहे का? आणि असं येवावं मग आमचं ह्याच्यापुढं त्यांच्याजवळ काही तक्रार नाही की एकदा तुम्ही 4 दिवस सोडताय सकाळी पाणी, त्याच्यानंतर तुम्ही मग आता ना आज नाही येणार, दुपारी येणार आहे, उद्या परवा येणार आहे, असं तुम्ही करता। मग हे जे आम्हाला जो त्रास होतो आहे हा कमी करावा नगरपालिकेने। आमचं असं म्हणजे आता वय झालेलं आहे आमचं, त्यामुळे आम्हाला सुद्धा खूप हे महिलांनी जे केलं आहे यांना आमचा पाठिंबा आहे पूर्ण।
अक्का काय सांगाल, आज सगळ्या जणी आपण एकत्र आलेले आहेत आणि नेमक्या आपल्या मागण्या जर पूर्ण न झाल्या तर आपली पुढची नेमकी भूमिका काय असणार आहे, काय सांगतात? आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या ना, आता ही फक्त छोटीशी म्हणजे असं एक इथे बसलो आहे आम्ही का उपोषणासाठी छोटंसं, ह्याच्यानंतर आम्ही रस्त्यावर पण उतरू, रस्ता पण थांबू आणि त्याच्यानंतर नगरपालिकेमध्ये जाऊन नगरपालिकेमध्ये पण आम्ही तोडफोड म्हणजे खुर्च्या किंवा काय, कारण की आमची दखलच घेत नाही आहेत ना ते लोक. त्यांनी काय सांगितलं, सकाळी पाणी सोडू आम्ही पण कमी दाबाने सोडू, हे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग हे तुमची जिम्मेदारी आहे ना का तुम्ही पाणी कसं सोडलं पाहिजे. आणि मेन म्हणजे आमच्या गुंडगे परिसराला किती पाणी तुम्ही देता हे तुम्ही आम्हाला द्या ना असं लेखी, का तुम्हाला एवढं पाणी येतं आहे, मग ते पाणी जातं आहे कुठं लिकेजमध्ये जातं आहे, कुठं तुम्ही हे पाणी बिल्डिंगांना दिले. म्हणजे तसं बघायला गेलं तर तुम्ही आम्हाला पाणी, आमच्या वाटेचं पाणी तुम्ही विकलं जातं असं वाटत नाही का तुम्हाला का बिल्डिंगांना? हे तुम्ही आता बघा, नाहीतर मग आम्ही रस्त्यावर उतरायला आम्हाला तेही कमी नाही राहणार. आणि मेन म्हणजे CO साहेबांनी आम्हाला इथं भेट दिली पाहिजे. सर, आम्ही त्यांना निवेदन वारंवार देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला जशी संतुष्ट उत्तर आम्हाला हवीत ना, सगळ्या स्त्रियांना सकाळपासून बायका बसलेल्या आहेत, त्यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यांची तीच उत्तर आहेत आम्हाला. म्हणजे आम्ही निवेदनाच्या वेळेस त्यांना असंच आमच्या जेवढ्या मागण्या होत्या किंवा आमच्या काय समस्या होत्या त्याबद्दल सांगितलं. एखादी स्त्रीला कुठं बाहेर जायचं असेल तर ते पाण्याच्या विचारामुळे ती बाई बाहेर पण जाऊ शकत नाही. म्हणजे कुठं निघालं की बाबा पाणी आता आलं का मग कधी भरणार, टायमिंग फिक्स नाही. पहिला फिक्स टायमिंग होता त्यामुळे बायका संतुष्ट होत्या. आणि आता कसं टायमिंग फिक्स नसल्यामुळे कुठं जाणं येणं पण होत नाही आणि काहीच होत नाही. म्हणजे बऱ्याच समस्या आलेल्या आहेत महिलांना. हे त्यांनासुद्धा माहिती आहे की महिलांना पाण्याशिवाय दुसरं काही गोष्टी लागतच नाही. घरामध्ये पाणी असलं का महिला संतुष्ट असतात. मग त्याच गोष्टीवर तुम्ही जर घाळा घातलात आणि त्या गोष्टीकडे तुम्ही जर का लक्ष दिलं तर महिला जातील कुठे. मग तुम्हाला तरीसुद्धा आम्ही निवेदन दिलं, वेळ दिला, भरपूर वेळ दिला आणि आज तुम्ही येऊन आम्हाला पुन्हा तीच उत्तरं देत आहे की आम्ही तुम्हाला म्हणजे पाणी सोडू पण आम्ही तुम्हाला तेवढ्याच प्रेशरने पाणी सोडू हे तुम्हाला आम्ही लिहून देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही आम्हाला लेखीसुद्धा देत नाही. आम्ही उपोषणाला बसूनसुद्धा तुम्ही आमच्या मागण्यांचा विचार करत नाही. मग याचा अर्थ तुम्हाला आमच्या म्हणजे महिलांकडे लक्ष द्यायचा वेळच नाही. मग तुम्ही CO साहेबांना बोलवा, त्यांना आम्ही परत आमच्या या मागण्या सांगतो काय आहेत तर काय नाही ते. मग ते काय बोलतात त्याच्यावर नाही सरांनी आले ना तर मग आम्ही बेमुदत संपावर बसणार आहोत. सगळ्या महिला आता उपोषणाला बसल्या तशाच बसणार, जोपर्यंत सर येत नाही तोपर्यंत आम्ही अशाच बसणार आहोत. ताई, नेमकं काय सांगाल, कशा पद्धतीत आज ज्या महिला बसलेल्या आहेत खरोखर म्हणजे बघायला गेलं तर रडकुंडीशी झालेल्या आहेत की पाणी न मिळाल्यामुळं, काय सांगाल नेमकं तुमच्या भावना काय आहेत आणि कसं पाणी पुरवठा व्हायला पाहिजे यावरती काय बोला? प्रथमतः जय भीम. मी दीपाली रुपेश रोकडे. ठेकेदार आहेत ना, त्यांनी त्यांची पोटं भरली आणि आम्हाला इतर रिकामे ठेवलेले आहेत. आधी पण तसंच आहे, आत्ता पण तसंच आहे. तुम्ही त्वरित कारवाई घ्यायची का त्यांना बदली करा बस. कारण की इथं सगळेच प्रॉब्लेम 15 वर्ष झाले लिकेज आहे, सगळीकडे प्रॉब्लेम आहेत. आणि मातोश्वरीमध्ये 15 विंग आहेत. त्या 15 विंगमध्ये आज 15 लाख रुपये तिथं पाणीपट्टी राहिली आणि सामान्य माणसं ही जनता, ही गरीब जनता इथे पाणीपट्टी भरते. हां, प्रत्येक पाणीपट्टी आम्ही जर भरली नाही तर तुम्ही आम्हाला व्याज लावता. आणि आत्ता जर आम्ही भरतोय आणि त्यांना 15 लाख रुपये एवढी तुम्ही सोड दिले आणि आत्ता पाईपलाईन कट केली. मग एवढे दिवस झोपले होते का तुम्ही लोक? मग त्वरित तुम्ही कारवाई करा आणि त्यांना बदलून टाका. त्यांची बदली केली तरी चालेल, आम्हाला हीच कारवाई करायची. ताई, काय सांगाल, तुम्ही स्वतः माजी नगरसेविका आहात इथे आणि खास करून पाणी पुरवठा सभापती होतात तुम्ही जेव्हा सभापती होतात तेव्हा ही वेळ होती का? आणि आज स्वतःच तुम्हाला महिलांसोबत उपोषणाला बसायची वेळ आलेली, नेमकं काय सांगाल, तुमच्या भावना नेमक्या काय? मी तेच सांगितलं की गेली 5 वर्ष मी नगरपालिकेत सभापती म्हणून काम केलेलं आहे. त्यावेळेला असे प्रॉब्लेम आले नव्हते, पण गेली 1 वर्ष झाली आमच्या महिलांना हा प्रॉब्लेम आलेला आहे. एकतर वेळ जी पाणी सोडण्याची होती ती निश्चित नाही आहे. कधीही कोणत्याही वेळेत पाणी सोडलेलं जाते. त्याच्यामुळे महिलांना प्रॉब्लेम होतं बाहेर पडण्यासाठी. महिला काही कामानिमित्त बाहेर पडू शकत नाही. तर हे वारंवार आम्ही आता नगरसेविका नाही तरी पण वारंवार आम्ही प्रशासनाला हे सांगितलेलं आहे. त्यावेळेला ते त्यापर्यंत थोडा वेळ म्हणजे 4-5 दिवस पाणी सोडतात आणि पुन्हा जशी ती स्थिती आहे ती परत तशीच होते. तर त्याच्याबद्दल आम्ही वारंवार त्यांना सांगूनही काही गांभीर्याने दखल घेतली जात नाही आहे. एकतर नगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे की आपली सगळ्यांना म्हणजे ज्या वॉर्डचे लोक आहेत त्यांना पाणी पुरवठा व्यवस्थित होतं आहे की नाही हे त्यांनी बघितलं पाहिजे. तर हे त्यांच्याकडून होत नाही आहे. तर जोपर्यंत आता CO साहेब येत नाही तोपर्यंत आम्ही काय इथून हलणार नाही आहोत. नेमके आपल्या जर नगर परिषदेने प्रशासनाने जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुढची नेमकी भूमिका काय असणार आहे याच्यावरती काय सांगता नेमकं? जर नगरपालिकेने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर लोकशाही पद्धतीने जे आम्हाला काही करता येईल ते आम्ही करायला तयार आहोत.
नेमकं आज तुम्ही सुद्धा इथे पाण्यासाठी वंचित असल्यामुळे असं म्हणायला हरकत नाही, महिलांच्या सोबत आज उपोषणाला स्वतःही बसलेले, तुम्ही काय सांगाल नेमकं तुमच्या काय भावना आहेत? आज आमच्या महिला सकाळी 10 वाजल्यापासून इथं उपोषणाला बसलेले आहेत. नगरपालिकेची माणसं जेमतेम अर्धा तास बसले आणि लगेच इथनं निघून गेलेत. राजीनामा द्या ना त्यांनी, कशाला बसलेत ते? का? कारण काय? तुम्ही जर आम्हाला सांगता की आमच्याकडनं होणार नाही तर ती खुर्ची सोडा ना. आणि हे जे ठेकेदार आहेत ना त्यांना सरळ बदली करा, नाही तर काढून टाका. काही उपयोगाचे नाही आहेत हे. आम्ही ह्या छोटीशी गोष्ट आहे, पाणी ही काही लय मोठी गोष्ट नाही नगरपालिकेसाठी. त्यासाठी सुद्धा आम्ही इथं बसलोय, सकाळपासून बसलोय. 2 जण आले, 3 जण आले. आज आम्ही एवढ्या महिला घर सोडून बसलोय, मुलांना सोडून बसलो. का? आम्हाला प्रॉब्लेम आहेत म्हणून. ह्यांची प्रॉब्लेम नाही वाटत का काय? की आमच्या जे काय आहे ते सजेशन त्यांनी आम्हाला द्यावं. जर त्यांच्याच्यानी होत नाही आणि जर त्यांना करता येत नाही आणि आम्हाला इथं बसून ठेवलेलं जर असं वाटतं त्यांनी आम्हाला इथं बसावं, CO पण आज जर आले नाही तर उद्या आम्ही सरळ नगरपालिकेमध्ये तोडफोड करणार. ही माझी भूमिका आहे आणि माझ्या संगती एवढ्या सगळ्या महिला तयार आहेत. धन्यवाद. आमच्या भावना CA साहेबापर्यंत पोचल्या पाहिजे, कारण सगळे येऊन गेले, सगळ्यांना समजलं इथं उपोषण आहे. तसे त्यांना पण ते गेलं असेल, त्यांच्या कानावर त्यांनी यावं. आणि तुम्हाला सांगते जे प्रॉब्लेम आहे ते आमचे सोडावे. आणि राहुल टाळीकर ते सर बोलले की फॅमिली, त्यांना बोलले त्या ताईंना फॅमिली मोठी झाली, मग जर लग्न झालं तेव्हा ती फॅमिली छोटी असते तेव्हा पुरतं. नंतर तुम्ही 1 किलोचे 5 किलो तांदूळ वाढवता, मग तसं पाणी वाढवा ना. आमचं सगळी सुविधा झालेली, पाणी वाढवा ना. जसं व्यवहार असेल तसं जग पुढं चाललंय तसं तुम्ही पण चाला ना. कशाला महिलांना सतावता? आणि आम्हाला पाणी नाही लागत, बोले सून सासूला बोलून पाणी. अरे तुम्ही पुरुषांना तर बायका भरता तेव्हा तुम्ही पाणी वापरता ना. तुम्ही पहिले पाण्याला जाता का आम्ही पहिले पाण्याला जाता? आणि आमची काळ्याची आता सर पांढरी व्हायला आली. आम्हाला नाही बोरिंग, नाही नदी, नाही दुसरं काय साधन. नळ आला तरच आमचे पाऊल चालतात, नाहीतर आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे. कारण पाणी आहे तर सगळे, पाणी नाही तर काही नाही. तेव्हा आता सगळे येऊन गेले तर आता CA साहेबापर्यंत आमचा हा फोन जावा आणि त्यांनी इकडे येऊन आमच्या वयाप्रमाणे आम्हाला मोकळं करावं, बस. तर ह्या होत्या गुंडगे गावातील महिलांच्या समस्या आणि कशा पद्धतीत सर्व महिलांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून समस्या मांडलेल्या आहेत. ह्याच्यावरती नगर परिषद प्रशासनाने लवकरात लवकर जी काही भूमिका आहे ती घ्यावी आणि त्यांच्या ज्या काही आहेत समस्या त्या नगर परिषदेने सोडवाव्यात. माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी बाळू गुरव, BG 24 तास, कर्जत, रायगड. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.